या ठिकाणी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आता लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने एक मोठा बदल केलाय आणि हा बदल तुम्हाला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा बदल जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना फारच चर्चेचा विषय ठरत आहे। अशामध्ये या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने नुकताच एक मोठा बदल केला आहे। आधी सरकारने आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, आपले सरकार केंद्र आणि अशा 11 संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले होते। आता ह्या 11 संस्था सरकारने रद्द केल्या आहे। यापुढे फक्त अंगणवाडी सेविकेमार्फत भरलेले फॉर्म सरकारकडे जाणार आहे। हो, तुम्ही खरं ऐकलंय। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जायला हवं, कारण आता फक्त अंगणवाडी सेविकेकडून भरण्यात आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार आहे। त्यामुळे त्या महिलांनी अजूनही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही अशा महिलांपर्यंत ही